हॅलो नमस्कार, मी भाविता तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करीत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आज मी बनवणार आहे ओल्या काजूची भाजी। ती मी कशी बनवते तुम्ही इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवली होती आणि आपली कढई गरम झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये मी तेल घालते। 1.5 चमच मी तेल घातलेलं आहे। आपलं तेल छानपैकी गरम झालं की त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता छान तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत। पहिल्यांदा मी हळद घालते, लाल मसाला आणि गरम मसाला। इथे तुम्ही कोणताही भाजीचा मसाला वापरू शकता। इथे मी गरम मसाला वापरते। आता ह्यामध्ये आपल्याला वाटण घालायचं आहे। जे मी कांदा, खोबरा आणि लसूण भाजून घेऊन मी पाट्यावरती वाटण काढलेलं आहे, जसं कोकणामध्ये वाटण काढतात तसं। आता हे चांगलं तेलामध्ये छान परतून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला मसाला तेलामध्ये छानपैकी परतेल आणि आपल्या भाजीला चांगली चव येणार। आणि बाजूने बघा तेल सुटलं पाहिजे, असं छानपैकी परतून घ्यायचं आहे आपल्याला मसाला। बघा बाजूने तेल सुटलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि एक छोटा टोमॅटो मी कापून घेतलेला आहे बारीक चिरून, तो पण घालायचा आहे। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण। आणि तो टोमॅटो लवकर शिजावा म्हणून 2-3 मिनिटं अशी वाफ काढून घ्यायची झाकण ठेवून, जेणेकरून आपला टोमॅटो लवकर मऊ होणार। बघा आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आपल्याला आणि झाकून ठेवून एकदम म्हणजे 2-3 मिनिटं खाली वाफ करून घ्यायची आहे। आता मी झाकण ठेवते याच्यावरती। अशा प्रकारे बघा आपला मसाला तयार झालेला आहे। आता मी झाकण काढते। बघा बाजूने तेल सुद्धा सुटलेलं आहे छानपैकी। आता हे सगळं एकजीव परत मिक्स करून घेते। आता ह्यामध्ये आपल्याला ओल्या काजूच्या बिया घालायच्या आहेत। ह्या बिया मी गरम पाणीमध्ये घालून त्याची वरची साल काढून घेतलेली आहे। हे बघा अशा प्रकारे ह्या बिया मी तयार केलेल्या आहेत। आता ह्या मसाल्यामध्ये घालायचे आपल्याला। आणि याचबरोबर मी बटाटे सुद्धा घालते। इथे मी बटाटे 4 भाग करून मी घातलेले आहे। तुम्ही ह्या भाजीमध्ये शेवग्याची शेंग सुद्धा घालू शकता। कोकणात वेगवेगळ्या प्रकाराने ही भाजी बनवली जाते। मी अशा पद्धतीने ही भाजी बनवते। आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आपल्याला। बघा सगळं मसाला बटाटे आणि काजूच्या बियांना लागलं पाहिजे छानपैकी। बघा खूप छान होते। आणि ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। परत हे एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चम्मचच्या सहाय्याने। आता ह्याच्यामध्ये आपण हलकासा गरम पाणी करून घालायचं आहे। आता मी एका साईडला गरम पाणी करत ठेवलेला, ते कोमट करून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्या मसाल्यामध्ये घालायचं आहे। बघा मी घालते। अशा प्रकारे आपल्या भाजीला चांगली तरी येणार गरम पाणी घातल्यामुळे। आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आपल्याला छानपैकी आणि 5-10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून आपला बटाटा लवकर शिजला जाईल असा। बघा खूप छान कलर सुद्धा आला आहे, तरी सुद्धा आलेली आहे। मी आता झाकण ठेवते त्याच्यावरती आणि एक उकळी काढून द्यायची आपल्या भाजीला छानपैकी। आता मी झाकण काढते। अशा प्रकारे आपली ओल्या काजूची भाजी तयार झालेली आहे। छानपैकी मस्त दिसते आणि खूप भारी लागते। आम्ही आता बोलमध्ये काढते। ही तुम्ही भाजी भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता। अशा प्रकारे आपल्या ओल्या काजूची भाजी तयार झालेली आहे। तर ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा। तोपर्यंत पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत आनंदी राहा, मस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा। धन्यवाद, बाय।